मला माफ करा. हे सावत्र आईचे शब्द ऐकून सगळे लोक शांत झाले. ज्या आईने आयुष्यभर मुलीचा छळ केला तीच आज तिच्यासमोर हात जोडून माफी मागत होती. पण या सगळ्यामागे लपलेले सत्य खूप भयंकर होतं. कोकणात एक सुंदर असे छोटेसे गाव आणि त्या गावात आपल्या आईवडिलांसोबत राहणारी मुलगी उषा. उषा ही खूप गोड मुलगी. सगळे छान चालू होते. त्यांची फॅमिली खूप आनंदात होती. पण एक दिवस सगळेच बदलून गेले. उषाच्या आईला एक दिवस विजेचा धक्का लागला आणि तिचा मृत्यू झाला. अचानक वादळ कोसळले. आता तर उषाच्या दुःखाला अंतच नव्हते. उषा ही खूप लहान होती. आई आई असे म्हणून खूप रडत होती. तिचे वडील तर खूपच खचून गेले होते. त्यांना तर काहीच कळत नव्हते की आता काय करावे. काही दिवस असेच गेले. वडील हाताने भाकरी करून घरातले सगळे काम आवरायचे आणि कामाला जायचे. हे सगळे बघून गावातील लोकांनी उषाच्या वडिलांना दुसरं लग्न करण्याचा सल्ला दिला. तिच्या वडिलांना तर इच्छाच नव्हती. पण उषाला एक आई मिळेल या आशेने त्यांनी लग्नाला होकार दिला. शेजारीच एका गावातील मुलीसोबत त्यांचे लग्न झाले. आता उषाला दुसरी आई मिळाली तर उषा खूपच खुश होती. लग्न झाले. उषाची दुसरी आई मेनका. मेनका ही सुरुवातीला उषाला खूप जीव लावायची. उषा खूप खुश होती. हे बघून तिच्या वडिलांना खूप छान वाटले. काही दिवस असेच चालू राहिले. पण जसे जसे दिवस कटत गेले तसेच मेनकाची वागणूक बदलू लागली. आता मेनका उषासोबत थोडे वाईट वागू लागली. वडील कामाला गेल्यावर ती उषाला कामे सांगू लागली. जसे जसे उषा कामे करू लागली तसे तिने सगळेच कामे उषावर लोटून दिले. घरातील भांडी, धुणी, फरशी सगळी कामे उषाकडून करून घ्यायची आणि स्वतः आराम करायची. उषा बिचारी शाळेत जायच्या आधी ही सगळी कामे उरकून जायची आणि शाळेतून आल्यावर राहिलेली कामे करून घ्यायची. तिला अभ्यासालाही वेळ भेटत नव्हता. मेनकाला दिवस गेलेले होते म्हणून ते बेडवरून पण खाली उतरत नव्हती. सगळं काही उषालाच करावं लागायचं. काही दिवसांनी मेनकाला मुलगा झाला. उषाला एक भाऊ झाला हे ऐकून उषा खूप खुश होती. पण मेनकाने तिला हात पण नाही लावून दिला. जा कामे करून घे असे म्हणून तिला हाकलून दिले. उषा ही कामे करून खूप थकून जायची. पण मेनकाला तिची काहीच पर्वा नव्हती. एक दिवस उषाला शाळेत बक्षीस मिळाले. ती बक्षीस घेऊन आनंदाने घरी आली आणि म्हणाली, आई बघ माझा पहिला नंबर आला आणि मला बक्षीस मिळाले. मेनकाने बक्षीस हातात घेतले आणि फेकून दिले आणि म्हणाली, शिकून काही कलेक्टर होणार आहेस का? तू मुलगी आहेस आणि मुलीने घरच सांभाळले पाहिजे. उषा रडत रडत निघून गेली. त्या रात्री ती आईच्या फोटो पुढे बसून खूप रडली आणि तशीच झोपी गेली. उषाला आता लहान बाळ पण सांभाळावे लागायचे. त्याच्यातच तिचा दिवस जायचा. तिचा अभ्यास आता मागे पडू लागला. तरीही ती रात्री सगळे झोपल्यावर अभ्यास करायची. एक दिवस ती अभ्यास करत असताना मेनकाने तिचे पुस्तक हिसकावून घेतले आणि म्हणाली की लाईट बंद कर.
विजेचं बिल वाढते. उषा अंधारात बसून रडत राहिली. काही दिवसांनी गावात शाळेत शिष्यवृत्तीची परीक्षा होणार होती. सगळ्या शिक्षकांना खात्री होती की उषा पहिली येईल. पण मेनकाने मुद्दामून तिचे हॉल तिकीट लपवून ठेवले. दुसऱ्या दिवशी उषा पेपरला जाऊ शकली नाही. ती शाळेत गेली पण मागे जाऊन रडत बसली. तेवढ्यात तिचे शिक्षक तिथे आले. शिक्षकांनी विचारले, उषा, काय झालं तुला रडायला? उषा म्हणाली, काही नाही. पण शिक्षकांनी परत विचारले, सांग ना उषा, काय झालं? उषाने सगळं सत्य सांगितलं. हे सत्य ऐकून शिक्षकांच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांनी उषाला हिंमत दिली आणि म्हणाले, बाळा, वेळ वाईट आहे म्हणून हार मानू नकोस. त्या दिवसापासून ते शिक्षक उषाची मदत करू लागले. त्यांनी तिला पुस्तके दिली आणि शिकू लागले. काही दिवस गेले. उषा 10वीत आली. तिला अजूनही घरातले सगळेच कामे करावे लागायची. पण ती अभ्यासही करायची. 10वीचा निकाल लागला. उषा पूर्ण तालुक्यात पहिली आली. गावात सगळीकडे आनंद पसरला. लोक मुलाखत घेऊ लागले. सगळीकडे तिची चर्चा सुरू होती. घरी आल्यावर मेनका म्हणाली, हे सगळं नशिबाचा खेळ असतो. उषा शांत राहिली. तिला माहित होते की मेनका असेच काहीतरी बोलेल. काही दिवस गेले आणि उषाने 12वी पूर्ण केली. नंतर तिने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. मेनका अजूनही बदलली नव्हती. उषा रोज 12-12 तास अभ्यास करायची. अनेक वेळा अपयश आले. 1दा, 2दा, 3दा आणि 4दा. पण ती थांबली नाही. प्रयत्न करतच राहिली. शेवटी एक दिवस असा आला की स्पर्धा परीक्षेचा निकाल लागला. उषाच्या वडिलांनी निकालाची यादी आणली. त्या यादीत उषाचे नाव होतं. उषा आता मोठी अधिकारी बनली होती. सगळे लोक उषाचे कौतुक करत होते. काही दिवसांनी तिला प्रमुख पाहुणे म्हणून तिच्याच गावात बोलावण्यात आले. मोठा कार्यक्रम आयोजित केला होता. खूप लोकांची उपस्थिती होती. उषा स्टेज जवळ गेली आणि उभी राहिली. तिने पाहिले की तिचे वडील खाली बसले होते. त्यांच्या डोळ्यात अभिमान होता. तिथेच मेनकाही बसलेली होती. पण ती खाली बघत होती. उषाने भाषण सुरू केले आणि म्हणाली, मी आयुष्यात खूप संघर्षाला तोंड दिले. खूप वेळा मला वाटले की आता सगळं संपलं. आता मी काहीच करू शकणार नाही. पण दरवेळेस मी स्वतःला एकच गोष्ट सांगितली की काहीही झाले तरी हार मानायची नाही. लढत राहायचे. सगळे लोक टाळ्या वाजायला लागले. ती पुढे म्हणाली, आज मी इथपर्यंत पोहोचली कारण मला माझ्या दुःखाने मजबूत बनवलं. माझ्या आयुष्यात आलेल्या संघर्षामुळेच मी इथपर्यंत पोहोचले. लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. कार्यक्रम संपल्यावर मेनका उषाजवळ आली आणि म्हणाली, उषा, मला माफ कर. उषा शांत उभी राहिली आणि म्हणाली, आई, मी तर कधीच तुझ्यावर नाराज नव्हतेस. हे ऐकताच मेनका खूप रडू लागली आणि तिला मिठी मारली. त्या दिवशी उषाने फक्त यशच नाही तर एक आईचे प्रेमही मिळवले होते. मित्रांनो, आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी मेहनत कधीच सोडू नका. कारण संघर्ष माणसाला मोठा बनवतो. कथा आवडली असल्यास
चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.